नमस्कार मित्रांनो, महाडीबीटी शेतकरी योजने पोर्टलवर मागील 6 महिन्यामध्ये सोडतमध्ये निवड झालेल्या शेतकरी बांधवांना कागदपत्रे अपलोड करण्यासाठीची मुदत शिथिल करण्यात आली होती। त्यामुळे ज्यांनी कागदपत्रे अपलोड केली नाही त्यांचे अर्ज आज देखील शेतकरी स्तरावर कागदपत्रे अपलोड करण्यासाठी प्रलंबित आहेत। परंतु अशा शेतकऱ्यासाठी दिनांक 9 जानेवारी 2026 शुक्रवारपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली असून त्यानंतर असे अर्ज हे पोर्टलद्वारे स्वतः रद्द म्हणजेच ऑटो डिलीट होणार आहेत। तर जे शेतकरी लाभ घेण्यास इच्छुक आहेत त्यांनी शुक्रवारपर्यंत पोर्टलवर आवश्यक कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत, अन्यथा आपले अर्ज रद्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। कागदपत्रे अपलोड करून नंतर पूर्वसंमती मिळालेले अर्ज हे रद्द होणार नाही। त्यामुळे अशा शेतकऱ्यांनी कागदपत्र हे अपलोड करणे गरजेचे आहे। कृषी विभागाच्या विविध योजनांच्या अनुदानासाठी अर्ज केलेल्या राज्यातील 33 लाख शेतकऱ्यांना आता 7 दिवसात आवश्यक कागदपत्रे जमा करण्यास सांगण्यात आले आहे। पूरक कागदपत्रे जमा न करणाऱ्या शेतकऱ्यांचे अर्ज 9 जानेवारी नंतर कॉम्प्युटर प्रणालीद्वारे ते डिलीट होणार आहेत, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। महाडीबीटी प्रणालीकडे अनुदानासाठी 2021 पासून अर्ज आलेले आहेत। ते त्वरित निकाली काढण्यासाठी शासनाने आधीची सोडत पद्धत बंद केली। त्यानंतर सर्व अर्ज प्रथम येईल त्यास प्रथम प्राधान्य या तत्वाने निवडले गेले। अंदाजे 45 लाख अर्ज निवडण्यात आले। त्यापूर्वी निवड होताच विशिष्ट दिवसात कागदपत्र करण्याची अट होती, पण बऱ्याच शेतकऱ्यांनी ही कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत। अशा सर्व शेतकऱ्यांनी आता शुक्रवारपर्यंत म्हणजेच 9 जानेवारी पर्यंत हे कागदपत्रे अपलोड करावे लागणार आहेत, अन्यथा त्यांचे अर्ज हे बाद होणार आहेत। अनुदानासाठी विविध योजनांमधून आलेल्या अर्जदार काही लाख शेतकऱ्यांना यापूर्वीच पूर्वसंमती दिली आहे, त्यांचे अर्ज बाद होणार नाहीत। मात्र शेतकऱ्यांनी खरेदीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून महाडीबीटी प्रणाली त्यांची बिले वेळेत सादर करणे हिताचे आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे। धन्यवाद।